माझं मिस झालेलं आहे. ठीक आहे, ते लेक्चर मी तुम्हाला YouTube वरती अवेलेबल करून देईन. सो फर्स्ट वी कॅन कम ऑन आवर पॉइंट. रेट एक्सप्रेशन कसं फाइंड करतात ते आपण पाहत होतो. तर पहिली गोष्ट समजा याचं एखादं एक्झाम्पल असेल a plus twice b it gives 5c plus 4d. ह्या रिएक्शनचं रेट एक्सप्रेशन आपल्याला फाइंड करायचं आहे. तर या रिएक्शनचं रेट एक्सप्रेशन आपण कसं फाइंड करणार आहे सांगा बाळांनो. कोणी सांगेल का रे हाऊ टू फाइंड द रेट एक्सप्रेशन फॉर दिस रिएक्शन. रेट इज इक्वल टू ए. आता लक्ष द्या इकडे, जे नवीन आहेत, जे पहिल्यांदाच लेक्चरला बसलेत किंवा ज्यांना ह्या गोष्टी समजलेल्या नाहीत त्यांनी एकदा क्लिअर करा म्हणजे आपल्याला एमसीक्यू कडे जाता येईल. तर पहिली गोष्ट लक्षात ठेवायची सगळ्यांनी, ए हा रिएक्टंट आहे. रिएक्टंट असेल तर मायनस साइन द्यायचं, मायनस ए आहे. मग आता कसं येईल पहा, मायनस डी अपॉन dt. बघा हा डी म्हणजे चेंज, डी अपॉन काय येणार आहे dt. डी अपॉन dt इज इक्वल टू बी. आता इज इक्वल टू लिहिलं इथं, प्लस मायनस इनटू डिवाइड हे साइन नाहीये. कोणतं साइन आहे इथं, हिअर वी कॅन टेक द इक्वल टू साइन. म्हणजे रेटचं एक्सप्रेशन इंडिव्हिज्युअल ए वरून जसं आपण फाइंड करतो तसंच रेटचं एक्सप्रेशन इंडिव्हिज्युअल बी वरून फाइंड करू शकतो, सी वरून फाइंड करू शकतो आणि डी वरून फाइंड करू शकतो. त्याच्यासाठी सुरुवातीला मी असं लिहिलं होतं पहा, रेटचं ए वरून आपण फाइंड केलं एक्सप्रेशन, देन वी कॅन कम ऑन दिस सेकंड रिएक्टंट दॅट इज द बी. रेट इज इक्वल टू रिएक्टंट आहे याचा अर्थ मायनस येईल की प्लस येईल बाळांनो, मायनस मायनस. मायनस. हा आता 2 ने मल्टिप्लाय, याचा अर्थ 2 इथे डिवाइड मध्ये जाणार आहे का मल्टिप्लाय होणार आहे, डिवाइड. म्हणजे काय येणार 1/2. हे मायनस का आलं, रिएक्टंट आहे म्हणून मायनस येतं. व्हाय, बिकॉज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट डिक्रीजेस ॲज द रिएक्शन प्रोसीड. रिएक्शन जशी पुढे 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 जाते तसं रिएक्टंट कमी 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 होतो, प्रोडक्ट वाढत 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 जातो. बरोबर आहे, म्हणून रिएक्टंटचं साइन मायनस येतं. 1/2 आता काय येईल सांगा, डी दॅट इज द चेंज इन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी अपॉन dt. रेटचे एक्सप्रेशन बी वरून पण फाइंड केलं, नंतर रेटचे एक्सप्रेशन सी वरून फाइंड करायचं. प्रोडक्ट आहे प्लस लिहायचं की मायनस लिहायचं, बोलो प्लस. ठेवा. रिएक्टंट असेल तर सुरुवातीला मायनस साइन द्या, प्रोडक्ट असेल तर कोणता साइन द्या, प्लस. हे खूप बेसिक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. आता पहा, प्रोडक्ट आहे म्हणजे काय ना प्लस. आता 3 ने मल्टिप्लाय केलेलं आहे, 3 ने मल्टिप्लाय केल्या याचा अर्थ 3 इथे काय होणार, डिवाइड. 1/3 dc अपॉन dt. हे एक्सप्रेशन येईल. नंतर डी च्या फॉर्म मध्ये कॅल्क्युलेट करायचं म्हणलं तर रेट इज इक्वल टू काय येईल रे, 1/4 d अपॉन dt. हे एक्सप्रेशन येतील. ओके, इज इट करेक्ट? इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? हो सर. ओके, बघा इथे एक गोष्ट समजून घ्या. ए वरून आपण रेट फाइंड केला, सी वरून फाइंड केला, बी वरून फाइंड केला, डी वरून फाइंड केला. म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअल रिएक्टंट अँड प्रोडक्ट वरून आपण रेट फाइंड करू शकतो. म्हणजे तुम्हाला एखाद्या रिएक्शनचा रेट ऑफ रिएक्शन फाइंड करण्यासाठी या सगळ्यांचंच कॉन्सन्ट्रेशन, डिसॅफरन्स असेल, इन्फॉर्मेशन असेल, हे द्यायची गरज पडणार नाही. या चारीपैकी कोणाचं जरी एकाचं डिसॅपरियन्स किंवा कोणाचं एकाचं जरी फॉर्मेशन दिलेलं असेल तरी पण तुम्ही ही रिएक्शन किंवा रेट ऑफ द रिएक्शन फाइंड करू शकता. दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. ओके, आता याच्यानुसार मी काय लिहू शकतो सांगा, रेट. ही चारही जर कंपेअर केले ते मी तर काय येणार सांगा, रेट इज इक्वल टू मायनस डी अपॉन dt इज इक्वल टू minus 1/2 dB upon dt is equal to 1/3 dC upon dt is equal to 1/4 dC upon dt. इक्वल टू साइन येतं, साइन येतं बाळांनो, इक्वल टू साइन येतं. हे तुम्ही लक्षात ठेवा आहे. लक्षात ठेवा, इथं मुलं चुका करतात. ठीक आहे, जेईला बऱ्याचशा वेळा ह्याच्यावरती नेटला तर 9-10 क्वेश्चन आले, जेईला पण तेवढेच क्वेश्चन. हे जर नेट सीईटीला तेवढेच असणार आहे. ठीक आहे, फक्त सीईटीला काय असेल, नेट जेई सीईटी मध्ये काय फरक आहे. समजा इथं आता 2B 3B 4B असं दिले तर सीईटीला देताना थोडीशी सिंपल रिएक्शन असते, सोपी रिएक्शन. नेटला गेलं थोडीशी अवघड, जेईला गेलं प्रॉब्लेम विचारते. ठीक आहे, म्हणजे स्टेप आहे रिएक्शनला. तर हे ज्यावरती क्वेश्चन विचारण्याचे एमसीक्यू वेगवेगळे विचारण्याचे स्टेप आहे, तर हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
क्लिअर सगळ्यांच्या लक्षात राहिलं? परत एकदा समजून घ्या जे नवीन आहेत, ज्यांना समजलं नाही. काही मुलांनी काय केलंय पहा, चुका केलेली मी सांगतो. काल असाइनमेंट मध्ये पाहिलं की हे एक्सप्रेशन आल्यानंतर समजा इथं -1/2 आणि इथं 1/2 आलं, तर 1/2 -1/2 कॅन्सल केलेलं आहे. तसं कॅन्सल करायचं नाही, तसं कॅन्सल करायचं नाही. हे खूप महत्वाचं आहे, जे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं. कॅन्सल करणार नाहीये कोणीच. ओके, कॅन्सल करायचं नाही. हे एक्सप्रेशनच फायनल तुमचं. इथून पुढची स्टेप काही करायची नाही. समजा प्रॉब्लेम दिलेला असेल तर प्रॉब्लेम मध्ये याच्या व्हॅल्यू टाका आणि उत्तर काढा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, रेटचा आन्सर हे निगेटिव्ह कधीच येत नाही, कधीच येत नाही. कळालं? म्हणजे डिसॅपरेन्सची व्हॅल्यू दिलेली असेल ती -d/dt दिलेली असेल, d/dt ची व्हॅल्यू देणार नाही. देताना व्हॅल्यू कशाची दिलेली असेल? मायनसचीच दिलेली असेल. त्या गोष्टी काय आहेत ज्या प्रॉब्लेम सोडवताना तुम्हाला लागणार आहेत, त्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इज इट ओके? ओके. ओके, आता आपण ऍक्च्युअली एमसीक्यू सोडवूया. जेईला असतील, नेटला असतील, सीईटीला असतील, असे वेगवेगळे आलेले एमसीक्यू क्लिअर करू म्हणजे मला पुढच्या टाइप वरती जाता येईल. आता आपण रेट फाइंड करतोय ते अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ रेट. हे सगळं जे चाललेलं आहे हे कशानुसार आपण फाइंड करतोय? डेफिनेशन. डेफिनेशन काय? चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ एनी स्पेसिस पर युनिट टाइम. दिस इज द डेफिनेशन ऑफ रेट. म्हणजे हे सगळं जे सोडवतोय ते कशानुसार चाललेलं आहे? डेफिनेशन ऑफ रेट. कारण की तुम्ही रेट रिएक्शन दोन प्रकारे फाइंड करू शकता. जी आताची पहिली मेथड आहे ही मेथड म्हणजे रेट ऑफ द रिएक्शन अकॉर्डिंग टू डेफिनेशन, and the second method is that the according to rate law. रेट लॉ जर असेल तर रेट लॉ नुसार पण आपण सेकंड मेथड फाइंड करू शकतो. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत, ज्या तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. ओके, म्हणजे आता जे फाइंड करतोय ते कशानुसार आहे? अकॉर्डिंग टू डेफिनेशन. अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ रेट. म्हणजे एक्झाम मध्ये लक्षात ठेवा, कंपल्सरी सांगतोय मी, कंपल्सरी सांगतोय, जर डेफिनेशन ऑफ रेट याच्यावरती क्वेश्चन नाही आला तर रेट लॉ वरती येणारच आहे. दोघांपैकी एक एमसीक्यू तुमचं बोर्ड असो, सीईटी असो, नीट असो, जेई असो, कुठे ना कुठे क्वेश्चन येणार आहे. फक्त फरक सांगितला मी, सीईटी ला विचारलं सोपी रिएक्शन, नीटला थोडी अवघड, जेईला प्रॉब्लेम, नीटला प्रॉब्लेम, असं असतं. त्यामुळे अभ्यास तर सगळा करायचाच आहे. कन्सेप्ट समजून घ्या. कन्सेप्ट नंतर एमसीक्यू कसे येतील ते मी आता सोडवून देणारच आहे, ते समजून घ्यायचे आणि नंतर आपण स्टेप वाईज पुढे जाणार आहोत. ठीक आहे? ओके, जायचं पुढे बाळांनो? पुढे जायचं का? यस सर. ओके, चलो अभी हम जाते हैं द क्वेश्चन विच इज आस्क्ड इन युअर नेट एग्जाम. काल आपण एक दोन प्रश्न सोडवलेले पहा, आज आपण त्याच्या पुढचे क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करू. ओके, स्क्रीन दिसते सगळ्यांना? एमसीक्यू दिसतायत? एमसीक्यू दिसतायत का? ओके, व्हेरी गुड. आता पहा, फर्स्ट एमसीक्यू सोडवले. नीट 2019 ला आलेला एमसीक्यू आपण सोडवलेला आहे. कन्सेप्ट शिकवलेला आहे आता तुम्हाला. आता आपण एमसीक्यू सॉल्व्ह करू. ही मेथड आहे बाळांनो शिकण्याची. ठीक आहे, आता पहा सेकंड एमसीक्यू. द रेट ऑफ द रिएक्शन 2N2O5 it gives 4NO2 plus O2. मी रिएक्शन अगोदर फळ्यावरती लिहून घेतो. आपल्याला स्टेप वाईज सगळे एमसीक्यू डिटेल मध्ये सोडवून घ्यायचे. आता काही करायचं नाही. काही कधी करणार आहे तुम्ही? सगळे कन्सेप्ट शिकवून झाले की मग पटपट एमसीक्यूचा टाइम लावून सोडवायचं, ते नंतरचा पार्ट आहे. पण ते प्रॅक्टिस शिवाय येणार नाही. अगोदर समजून घ्या कसे सोडवायचे, काय सोडवायचे, नंतर टाइम लावून सोडवा. ठीक आहे, ही रिएक्शन दिलेली आहे पहा. 2N2O5 it gives 4NO2 plus O2. स्क्रीन दिसते का शेजारी सगळ्यांना? यस सर. ओके, आता त्यांनी व्हॅल्यू पण दिलेले आहेत पहा. मायनस dN2O5 बाय dt. याचं दिलेले व्हॅल्यू किती दिलेले? K इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 हे दिलेलं आहे. नेक्स्ट दिलेलं आहे तुम्हाला dNO2 बाय dt इज इक्वल टू K डॅश N2O5. आणि थर्ड तुम्हाला दिलेला आहे dO2 बाय dt इज इक्वल टू K डबल डॅश N2O5. ओके, तिघांचं रिलेशन दिलेलं आहे.
की याची व्हॅल्यू किती आहे, याची व्हॅल्यू किती आहे, याची व्हॅल्यू किती आहे असं दिलेलं आहे आणि तिघांचं रिलेशन तुम्हाला काढायला सांगितलेलं आहे. के डॅश, के आणि के डबल डॅश या तिघांचं रिलेशन काढायचे. चला आता प्रॉब्लेम तर समजला मला. आता आपण उत्तराकडे जाऊ. बघा काय काय दिलंय ते समजलं मला. ओके, याची व्हॅल्यू दिली -dN2O5/dt, याची व्हॅल्यू ही दिली, याची व्हॅल्यू ही दिली आणि याची व्हॅल्यू ही दिलेली आहे. बरोबर आहे, या तीन व्हॅल्यू दिलेले आहेत. मग आता मला काय करायचंय, रेटचं एक्सप्रेशन लिहायचंय. आता रेटचं लिहिण्याची गरज नाही, तिघांच्याच फॉर्म मध्ये लिहिलं तरी चालेल. मग मला आता ह्या रिएक्शन वरून रेटचं एक्सप्रेशन अगोदर सांगा काय येईल, कसं येईल, फास्ट सांगायचं, वेळ लावायचा नाही. प्लस की मायनस मायनस 1/2 minus minus 1/2 dN2O5/dt is equal to साइन बघा हा 1/4 1/4 dN2/dt upon dt. बोलिए dO2/dt ओके ओके. आता हे आलं बाळांनो. ओके, आता याची व्हॅल्यू माहित आहे, याची व्हॅल्यू माहित आहे, याची व्हॅल्यू माहित आहे, तिघांच्या व्हॅल्यू टाका. बघा आता 1/2 KN2O5 is equal to 1/4 K dash N2O5 is equal to K double dash N2O5. आता काय काय कॅन्सल होणार आहे सांगा, सेम काय सगळ्यांमध्ये N2O5. हे पुढचं कॅन्सल करायचं नाही. हे N2O5 मल्टिप्लाय आहे, काय होणार समजा इथलं हे मल्टिप्लाय इकडे गेल्यावर काय होणार, डिवाइड, म्हणजे एकमेकांना काय होईल, कॅन्सल होईल. बरोबर आहे का सांगतोय ते. तसंच हे पण एकमेकांना काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. म्हणजे N2O5 काय होईल, कॅन्सल. सेम आहे, N2O5 काय होणार, कॅन्सल. सगळ्याला N2O5 ने डिवाइड केलं, सगळेचे सगळे कॅन्सल, म्हणजे इक्वेशन असेल 1/2 K is equal to 1/4 K dash is equal to K double dash. आता सगळ्याला 4 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल सांगा, सगळ्याला तिघांना पण 4 ने मल्टिप्लाय केलं तर काय येईल सांगा. 2k k dash 2k is equal to k dash is equal to 2K 4k double dash. is equal to 4K. हे एक रिलेशन किंवा दुसरे एक रिलेशन आपण काढू. एक तर हे उत्तर असेल, हे उत्तर असेल, किंवा आपण 2 ने सगळ्याला मल्टिप्लाय करू. 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय येईल, k 1/2 2k ओके. तीन रिलेशन आली. आता आपण याच्यातलं काय केलं इथपर्यंत समजलंय सगळ्यांना. सेम आहे, हे रिलेशन आलं. आता ऑप्शन मध्ये हे रिलेशन दिलंय, हे दिलंय का हे दिलंय, हे तीन फक्त आपल्याला पाहायचंय, हे पाहायचं आहे. किंवा असं पण होऊ शकतं, हा 4 ने इकडे मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे सांगा. 4 ने इकडे मल्टिप्लाय केलं तर 4/2 2k येईल. पाहू आपण आता ऑप्शन कसे दिले, त्याच्यानुसार इक्वेशन शिफ्ट करता येतं, त्याची काही काळजी करायची गरज नाही. सांगा आता. ओके, रिलेशन विचारले एकमेकांचे. के डॅश इज इक्वल टू काय असेल, के बरोबर. हा, ह्या दोघांचं आता रिलेशन, म्हणजे त्यांनी रिलेशन विचारताना त्या दोघांचं के डॅश के आणि के डबल डॅश के यांचं रिलेशन विचारलेलं आहे. ओके, चला आपण त्यांचं रिलेशन सोडवूया. सिंपल आहे, वेळ लागू द्या पण नीट सोडवा, कारण की परत परत पटपट पटपट जसं पुढे जाईल टाइम होईल येईल तुम्हाला. आता बघा, हे काढायची गरजच नाहीये. आपल्याला त्यांनी काय विचारलंय, कोणाकोणाचं रिलेशन विचारलंय बघा. k dash k double dash k dash आणि k double dash. ह्या दोघांचं जर रिलेशन म्हणलं तर काय येत आहे सांगा. 2k is equal to फोर k इकडे dash गेले. फोर ने इकडे गेलं तर काय येणार आहे, के डॅश 2k 2k. 2k. के डॅश इज इक्वल टू 2k, बरोबर आहे का. yes sir आपण जरा वेळ हा के डॅश बाजूला ठेवू. बघा आता 4 इकडे डिवाइड आहे, 4 इकडे गेल्यावर काय होणार, मल्टिप्लाय. 4/2 म्हणजे काय, तो 2
2k म्हणजे k डॅश इज इक्वल टू काय आला 2k हे पहिलं रिलेशन आणि दुसरं k डबल डॅश या दोघांचं रिलेशन विचारलंय k हे आता काय डायरेक्ट आहे ते काय सांगायची गरज नाही k डबल डॅश इज इक्वल टू हाफ k किंवा उलट तुम्ही करू शकता याचं उलट करा याचं उलट करा हे दोन्ही पण इथे k च्या फॉर्म मध्ये म्हणलं तर 1/2 k डॅश येईल k इज इक्वल टू 2 k डबल डॅश येईल हे दोन्ही फॉर्म मध्ये लिहिले आता ऑप्शन करेक्ट कोणता आहे ते तुम्ही मला सांगायचंय कोणता आहे बी आलं का ऑप्शन बी. ऑप्शन बी ऑप्शन बी सगळे आहेत का जागेवर ओके बी ऑप्शन बोलिए बी ओके चलो एमसीक्यू कडे जाऊ आपण थर्ड एमसीक्यू पहा फॉर द रिएक्शन N2O5 it gives twice NO2 plus half O2 आणि तुम्हाला डिसॅपरेन्स ची व्हॅल्यू दिली N2O5 d N2O5/dt मायनस याची व्हॅल्यू दिली आणि विचारले काय द रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO2 NO2 काल असा आपण सिमिलर एक प्रॉब्लेम सोडवलेला आहे उत्तर सांगू शकेल का कोणी फास्ट ऑप्शन बी ऑप्शन बी ऑप्शन बी ऑप्शन हे समजलं का सोडवलं ते पहिलं आता पहा मी प्रॉब्लेम लिहितो फास्ट फक्त रिएक्शन लिहिणं गरजेचं आहे N2O5 it gives twice NO2 plus half O2 ही रिएक्शन आहे तुम्हाला दिलेलं काय ते लिहितो मायनस dN2O5/dt याची व्हॅल्यू दिलेली आहे डिसॅपरेन्स दिलाय म्हणजे कमी होतो त्याची व्हॅल्यू दिली 6.25 into 10⁻³ आहे का रे मला जरा दिसत नाहीये बघा हो सर 10⁻³ पर लिटर पर सेकंड आहे बरोबर आहे आता बघा मी सोडवतो काय विचारले आपल्याला फॉर्मेशन ऑफ NO2 आणि O2 हे विचारलेले ओके याची व्हॅल्यू दिली आणि विचारलंय काय तुम्हाला dNO2/dt याची व्हॅल्यू आणि dO2/dt याची व्हॅल्यू कॉन्सन्ट्रेशन आता साइन एमसीक्यू आहे म्हणून मी लिहित नाही फास्ट सोडवायचं म्हणून लिहिलं तर चला आता इक्वेशन पहिल्यांदा लिहायला आलं पाहिजे इक्वेशन काय सांगा कोण सांगेल इक्वेशन फास्ट चलो बोलो मायनस dN2O5/dt minus dN2O5/dt इज इक्वल टू 1/2 Minus dN2/dt माइनस NO2/dt माइनस का प्लस 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 काय असते प्लस हे लक्षात ठेवायचं आहे प्रोडक्ट म्हणलं की प्लस रिएक्टर म्हणलं की मायनस हे आता 1/2 आहे म्हणजे काय येणार 2 करेक्ट मल्टिप्लाय होणार 1/2 इथं डिवाइड आहे म्हणजे इथं मल्टिप्लाय करायचं O2/dt आता याची व्हॅल्यू डायरेक्ट दिलेली आहे किती 6.25 into 10⁻³ हे विचारलंय आता 1/2 d एक इक्वेशन सोडवू dNO2/dt अगोदर हे काढू त्याला 2 ने काय करावं लागेल मल्टिप्लाय 12.50 into 10⁻³ हे कसं आलं समजलं का इथं 2 डिवाइड आहे या 2 ने इकडे गेल्यावर काय होणार आहे मल्टिप्लाय 6.25 into 2 किती येईल 6 चे डबल 12.50 आता हे शिफ्ट केलं तर असं येतं उत्तर पहा 1.25 into 10⁻². हे दोन्ही लक्षात ठेवा काय दिलंय तिथं आता एमसीक्यू मध्ये ते पाहावं लागेल म्हणून ना हे कन्वर्ट करून घेतलं मी पॉइंट लेफ्ट साइडला शिफ्ट केला की पॉझिटिव्ह पॉवर वाढते एक पॉझिटिव्ह वाढली आणि एक निगेटिव्ह म्हणजे एकमेकांना कॅन्सल होणार 10⁻². आता हे फाइंड करूया हे कसं आहे बघा 2 dO2/dt हे बोर्डला 3 मार्काला प्रॉब्लेम आहे बरं का आपली खूप प्रॅक्टिस होते तुमची बोर्ड एक्झाम मध्ये 3 मार्काला प्रॉब्लेम येतात हे लक्षात ठेवा dO2/dt चं काय येणार आहे मायनस dN2O5/dt टाका व्हॅल्यू 6.25 into 10⁻³ आता हे 2 काय इकडे मल्टिप्लाय इकडे गेल्यावर काय होणार डिवाइड किती येत आहे dO2/dt ची व्हॅल्यू किती येते सांगा 3.125 into 10⁻³ संपला आन्सर बघा असं आहे ऑप्शन समजलं का मी फास्ट देतो सोडून आलं पाहिजे पट सगळ्यात सुरुवातीचं काम आहे हे रिलेशन लिहिणं जे तुमच्याकडून खूप प्रॅक्टिस करून घेतली मी ऑलरेडी मायनस रिएक्टंट असेल तर मायनस द्या प्रोडक्ट असेल तर प्लस द्या या प्रकारे तुम्ही पुढे जात राहा बाळांनो म्हणजे तुम्हाला ते सोडवता येईल ओके आता पुढे जाऊया मला उत्तर सांगा कोणते येते
चलो बोलो. ऑप्शन बी. ऑप्शन बी. ऑप्शन ऑप्शन B. बी. बी. बी फाइनल करायचं का? डी. ऑप्शन लॉक बी. किया जाए क्या? Yes. हे Yes, सोडवलं ना, चौथं सोडवलं ना करा, पण चौथं पाचवं, यस सर. चौथं आणि पाचवं सोडवलंय आय थिंक. हो. चला 6व्या जाऊ. 6वं बघा. बघा बरं सोडवता येतंय का कोणाला? 6 नंबर 2006 ला आलेलं. ऑप्शन सी. बाकी Option सगळे बघा मी लिहितो कशा कशा रिलेशन विचारलंय Sir. NX3 आणि X2 च. Sir. याचं आणि याचं रिलेशन विचारलेलं आहे. चला थंब द्या बरं, कुणा कोणाला येतंय सांगा. हे NH3 आणि H2 चं रिलेशन लावायला सांगितलंय त्यांनी. किती जणांना येतंय? ओके पुढे पहा आता काय होतंय बघा. रिलेशन सगळ्यात सुरुवातीला लिहायचं काय, आपल्या ह्या दोघांचंच विचारलंय, मग ह्या दोघांचंच लिहायचंय, याची लिहायची गरज नाही. बघा रिएक्टंट आहे मायनस डी H2 बाय dt, पण 3 ने मल्टिप्लाय म्हणजे काय येणार 1/3 इज इक्वल टू प्रोडक्ट आहे म्हणजे प्लस 1/2 d NH3 बाय काय येणार आहे dt. ओके हा आता काय होऊ शकतं पहा, हा 3 इकडे डिवाइड आहे, इकडे गेल्यावर काय होऊ शकतो मल्टिप्लाय, म्हणजे हे मल्टिप्लाय. असं तर रिलेशन येईल dH2 बाय dt इज इक्वल टू 3/2 d NH3 बाय dt. किंवा दुसरं होऊ शकतं, हा इकडे मल्टिप्लाय होऊ शकतो. दुसरा असं पण येऊ शकतं -2/3 dH2 बाय dt इज इक्वल टू d NH3 बाय dt. आता या दोघांतलं कुठं ऑप्शन मध्ये कोणतं दिलंय ते पाहणं हे आपलं काम आहे. ऑप्शन सी. कौन सा दिया है बच्चों बोलिए. ऑप्शन दोघांपैकी सी. कोणतं दिलंय? ऑप्शन सी. ऑप्शन सी. ऑप्शन सी. हा ऑप्शन सी. ऑप्शन सी. आता पुढचा क्वेश्चन मी अजिबात सांगणार नाही, सगळ्यात सोपा आहे 7वा. कोण सांगेल सांगा. ऑप्शन बी. ऑप्शन बी. ऑप्शन बी. ऑप्शन बी. संपला विषय. ऑप्शन बी का रे? प्लस पाहिजे होतं का मायनस? प्लस पाहिजे होतं. प्लस. प्लस. प्लस पाहिजे. त्यांनी काय दिलंय? मायनस. मायनस. ओके व्हेरी गुड. चला पुढच्याकडे जायचं का? हो. चला 8वं. चला कोण सांगेल? 3/8 gives to ऑप्शन 3. बी. Option B. Plus dB upon dt is equal to ऑप्शन बी. ऑप्शन बी. ऑप्शन बी. ऑप्शन बी. ऑप्शन का A B C D. बी. ऑप्शन बी. 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 ऑप्शन बी. 1 2 3 4. 2. टू. टू. ती कोणतरी म्हणताय, कोण है वो? किती सोपं आहे. सी कोण म्हणताय त्याच्यासाठी? हे बरोबर आहे ना असंच का उलट आहे? उलट झालं. 3A to B. 3A to B. 3A. ओके मग तुम्हाला विचारले बीच अगोदर इक्वेशन लिहिणं हे पहिलं का -1/3 dA अपॉन dt इज इक्वल टू काय येणार 1/2 dB अपॉन dt. बरोबर आहे. आता तुम्हाला dB अपॉन dt चं विचारलंय म्हणजे 2 इकडे काय डिवाइड, इकडे गेल्यावर काय होईल मल्टिप्लाय. घाई करायची नाही. आपण घाईघाईत काय केलं मी तुम्हाला सांगतो. आता बऱ्याचशा मुलांनी काय केलं, त्यांनी डायरेक्टली याचीच व्हॅल्यू सांगितली. आपल्याला याची नकोय, तुम्हाला dB अपॉन dt ची विचारली, तुम्ही हे 2 ने इकडे मल्टिप्लाय करायला विसरला म्हणून सी म्हणाला. ठीक आहे, ज्यांनी कोणी म्हटलं असेल त्यांनी ते क्लिअर करून घ्या. म्हणजे हे आलं तुमचं फायनल आन्सर. हे बी करेक्ट आहे. कोणतं करेक्ट आहे? बी. ओके चलो आगे. नाइन नंबर सोडवलंय का रे हे पण? ऑप्शन ए. परत तेच ऑप्शन ए. हो सर. ऑप्शन ए. सोडवलंय. पुढे घ्या चला.
10 नंबर. ऑप्शन बी. ऑप्शन बी. ऑप्शन बी. 1 2 3 4 असं सांगा मला. 2 2 2 2 लॉक किया जाए. यस जय सर. ओके ठीक है. चलो सर 5 नंबरचा एकदा सोडवता का? काल ह्याचा आन्सर चुकलेलं. बरं ओके 5 नंबरचं सोडवून देऊ आपण. ठीक आहे. आता अगोदर आताचे जे होतं ते सोडून देतो मग 5 नंबर कडे जाऊ. काय होतं H2 plus I2 इट गिव्स ट्वाइस HI. बरोबर आहे. असं आहे. H2 रिएक्टंट आहे. रिएक्टंट म्हणजे काय येणार मायनस मायनस. आता त्यांनी स्मॉल डेल्टा दिलाय. डेल्टा H2 अपॉन काय येणार dt इज इक्वल टू मायनस डेल्टा I2 अपॉन dt इज इक्वल टू प्लस 1 अपॉन 2 डेल्टा HI अपॉन dt. परत एकदा पहा मी काय करतोय ते. रिएक्टंट असेल तर मायनस साइन dH2 अपॉन dt d तर मायनस साइन रिएक्टंट आहे म्हणून di2 अपॉन dt. आता पुढे जर संख्या असेल ती फक्त डिवाइड मध्ये लिहायची. आता समजा 1 अपॉन 2 लिहिलं. इथं समजा 2 असतं तर इथं पण 1 अपॉन 2 लिहिलं असतं. इथं 3 असतं तर 1 अपॉन 3 लिहिलं असतं. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे 5 नंबरचा क्वेश्चन अडचण आहे. एकदा सोडवून देतो मी म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. ओके बघा रिएक्शन काय आहे. BrO3 मायनस प्लस सांगता का कोणीतरी फास्ट मला 5 5 BR मायनस मायनस ओके प्लस 6 प्लस 6H प्लस 6H प्लस ओके आगे बोलत राहा. चला बोलत राहा. 3 BR2 प्लस 3H2 3H2O. झालं ओके ओके. पण आता कोणाकोणाचं रिलेशन विचारलंय त्यांनी BR2 आणि BR मायनस ते अगोदर लिहितो मी. BR2 आणि कशाचं विचारलंय BR मायनस या दोघांचं रिलेशन विचारलंय. काय विचारलंय ते समजून घ्या. आता इकडे लक्ष द्या. तुम्हाला विचारलंय रिलेशन BR2 आणि BR मायनस. ओके फक्त त्याच्यावरतीच लक्ष द्या. हे आणि हे विचारलंय. बाकीच्यांकडे आता लक्ष द्यायची गरज नाही. मोकळ्यात वेळ वाया घालवायचा नाही. रिएक्टंट आहे मायनस ए मायनस डी BR मायनस अपॉन काय येणार dt इज इक्वल टू काय येईल रे dBr मायनस अपॉन dt इज इक्वल टू काय येईल 1 अपॉन प्लस सॉरी 1 मायनस upon 3 1 अपॉन 5 असेल. मायनस 1 अपॉन 5 dBr मायनस अपॉन dt हे इज इक्वल टू 1 अपॉन 3 dBr2 अपॉन dt. दोन इक्वेशन येऊ शकतात. एक तर 3 ने इकडे मल्टिप्लाय होईल म्हणजे काय येईल मायनस 3/5 dBr मायनस अपॉन dt इज इक्वल टू dBr2 अपॉन dt. एक तर हे येईल किंवा हा 5 इकडे डिवाइड आहे तिकडे गेला मल्टिप्लाय होईल किंवा तिसरा असेल मायनस dBr मायनस अपॉन dt इज इक्वल टू मायनस 5/3 dBr2 अपॉन dt. तिघांपैकी ऑप्शन मध्ये कोणतं दिलंय ते पाहायचं. झालं. दुसरं कोणतं दिलंय ऑप्शन बी. ऑप्शन बी. ABCD एकदा बघा. घाई करायची नाही. नीट बघा. A B काय ऑप्शन बी. बी. ऑप्शन बी. ऑप्शन डी. ABCD कोणतं डी. ऑप्शन डी. डी फोर्थ 1 2 3 4 असं सांगा मला. 4 फोर. बी कोण म्हणतंय बी वाले इकडे लक्ष द्या. त्याच्यामध्ये मायनस साइन दिलेलं नाही. इथं मायनस साइन आहे. बी वाले चुकीचं आहे ते. नाही सर बरोबर आहे. ते तर फक्त 3/5 केलं. हे करेक्ट आहे पा. डी कोणता आन्सर करेक्ट आहे तुमचं डी. डी ऑप्शन करेक्ट आहे. लक्षात ठेवा सगळ्यांनी. कोणता ऑप्शन करेक्ट आहे तुमचा डी. कोणता ऑप्शन करेक्ट आहे डी. ओके
याच्यामध्ये कोणाला काय अडचण, आपण 10 एमसीक्यू पण सोडवले एका कन्सेप्ट वरती. असे जेवढे काही कन्सेप्ट या टॉपिक मध्ये 5 ते 6 कन्सेप्ट आहेत, जास्त नाहीयेत. असे आता जसे आपण सोडवले असे 5 ते 6 कन्सेप्ट तुमचे एकदम परफेक्ट केले जातील, काही अडचण येणार नाही. कोणाला काही डाऊट्स अडचणी आहेत का याच्यामध्ये? बोला. नऊ एकदा सर. नो सर. नो सर. कोणाला अजून काय? 9 सर. नंबरचं सर. सर बोला. हॅलो सर, जर आपल्याला प्रोडक्टचं रिलेशन रिॲक्टंटशी विचारलं असेल तर आपण पहिल्यांदा प्रोडक्टचं एक्सप्रेशन लिहिलं आणि नंतर इज इक्वल टू रिॲक्टंटचं लिहिलं तर आधी रिॲक्टंटच लिहावं लागतं. काय अडचण नाही, कशाचं कुठेही लिहिलं तर चालेल. इज इक्वल टू आहे ना, तुम्ही इकडचे इकडे लिहा, इकडचे इकडे लिहा, चालतं, काही अडचण नाही. कसंही लिहिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. प्रोडक्टचा अगोदर लिहा, रिॲक्टंटचा नंतर लिहा तरीही चालेल, नो प्रॉब्लेम. अजून कोणाला तर काय? 9 9 हेच आहे का? परत हेच आहे ना, 9 नंबरचं हेच एक्सप्रेशन आहे का? नाही 5 नंबरचं आहे. 5 नंबरचं. ठीक आहे, 9 नंबरचं पण असंच येईल. तुम्ही एकदा प्रयत्न करा 9 नंबरचा, घरी सोडवा, नाही आलं तर मी सोडवून पाठवतो. ओके ओके सर. ओके. ओके. बरं आता मला एक सांगा, याच्यापेक्षा वेगळी काही कोणाला अडचण की हाय समजलं नाही? मायनस का आलं हे पण डिटेल मध्ये हो, sir. एक्सप्लेन केलंय, का शिकायचं हे पण आपण डिटेल मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. आता बरीचशी मुलं याच्यातली मला अशी दिसत आहेत की बाळांनो तुम्ही असं शांत राहून चालणार नाही, तुम्ही बोल्ड व्हा. तुम्हाला उत्तर येऊ नाही येऊ तुम्ही बोललं पाहिजे. जर तुम्ही बोलणार असाल तरच तुम्हाला याचा फायदा होईल, नाहीतर होणार नाही. सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची. एखादा कन्सेप्ट शिकवल्यानंतर त्या कन्सेप्ट वरची एमसीक्यू मी तर सोडवून देणारच आहे, त्यात काय वाद नाही. पण समजा आता ह्या कन्सेप्ट वरचे मी 10 एमसीक्यू सोडवून दिले, तुमच्या हातात नेट आहे, तुमच्या हातात ढिगभर एमसीक्यू आहे, तुम्ही लगेच सर्च करून त्याच्यावरचे एमसीक्यू सोडवून मला पाठवलं पाहिजे. माझी वाट नाही बघितली पाहिजे कोणीच. हे लक्षात ठेवा, सगळ्यांसाठी आहे. प्रॉब्लेम असतील, रिॲक्शन्स असतील, कन्सेप्ट असतील, हे तुम्ही मला सोडवून पाठवलेले पाहिजेत. म्हणजे तुमचं पण वर्क आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही स्मार्ट प्लस हार्ड वर्किंग दोन्ही एकत्र कराल त्यावेळेस तुम्ही पुढे जाल, नाहीतर जाणार नाही. जेवढं मी सोडवून देतोय त्याच्या डबल तुम्ही केलं पाहिजे. एकदम स्मार्ट सोप्या भाषेत तुम्हाला हे समजून सांगितलेलं आहे. असंच आपण केमिस्ट्री शिकणार, एकदम इझी केमिस्ट्री, सोपं केमिस्ट्री, काहीच नाहीये त्याच्यामध्ये. हे तर इथं फॉर्म्युला तयार करून मग प्रॉब्लेम सोडवायचे, म्हणजे हे केमिस्ट्री मध्ये सगळ्यात अवघड समजलं जातं. ठीक आहे, हे जर तुम्हाला येत असेल तर बाकीचे तर विषयच नाही. बाकीचं तुम्ही आपलं सहज, काही अडचण नाही येणार, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. आता काही मला अडचण अशी दिसते की बरीचशी मुलं, आता मला केमिस्ट्रीला इथं जवळजवळ 56-57 मुलं दिसत आहेत. एवढी 56-57 मुलं मला फिजिक्सच्या लेक्चरला आहे तशी बसलेली दिसली पाहिजेत, कारण की मी आता हे लेक्चर रेकॉर्ड केलेलं आहे. जेवढी मुलं इथं जॉईन आहेत तेवढी सगळी मला दिसत आहेत. कोण कोण आहे कोण कोण नाही ते पण. ठीक आहे, तर हीच मुलं, एवढीच मुलं जर फिजिक्सच्या लेक्चरला असतील तर त्यांचं पण मी रेकॉर्ड करणार आहे लेक्चर. आणि जेवढी मुलं फिजिक्सच्या लेक्चरला असतील तेवढीच इथून पुढे केमिस्ट्री लेक्चरला एंटर केली जातील. बाकीचे म्हणजे आता बायोचा एखादा मुलगा असेल, तो बायोला बसत असेल, केमिस्ट्री फिजिक्सला बसत नसेल. केमिस्ट्रीचा एखादा मुलगा असेल तो बायो फिजिक्सला बसत नसेल. फिजिक्सचा एखादा असेल तो केमिस्ट्री बायोला बसत नसेल. असं जर असेल तर तसं चालणार नाही. एक तर तुम्ही पीसीएम या 3 ग्रुपला बसा किंवा पीसीबी या ग्रुपला बसा. आता काही दोन्ही ग्रुपला असतील तर त्यांनी पीसीएमबी या ग्रुपला बसा, काही अडचण येत नाही. पण तुम्ही पीसी हे विषय सोडू शकत नाही, हे लक्षात ठेवा. एम पण सोडू शकत नाही, बी पण. एक ग्रुप कोणता तरी पाहिजे किंवा डबल ग्रुप पाहिजे, आम्हाला अडचण नाही. एक तर केली तर तुम्ही पीसीबी ची लेक्चर करा, केली तर पीसीएम ची लेक्चर करा, नाहीतर पीसीएमबी ची लेक्चर करा. अशी जेवढी मुलं असतील तेवढ्यांनीच लेक्चर करा. का? याचं कारण असं आहे बाळांनो की ज्या वेळेस आता मी हा टॉपिक शिकवतोय, माझा हा टॉपिक संपेल, आपले फिजिक्सचे सर एक टॉपिक शिकवतोय, तो टॉपिक संपेल, आपले बायोचे सर एक शिकवतोय, तो संपेल, मॅथ्सचा एक आहे तो संपेल. ज्या वेळेस आम्ही ओव्हरऑल टेस्ट घेऊ, म्हणजे आपल्याकडे कशी नीटची मुलं आहेत, त्यांची आता 720 मार्काची मला टेस्ट घ्यायची, बरोबर आहे. मला 3 विषय लागणार आहेत, फिजिक्स लागेल, केमिस्ट्री लागेल, मॅथ्स लागेल. समजा जेईची मुलं आहेत मला 300 मार्काची टेस्ट घ्यायची, सीईटीची मुलं आहेत मला 200 मार्काची टेस्ट घ्यायची. जर तुम्ही एखाद्या विषयाला इकडे तिकडे असाल, इकडे तिकडे टेस्ट कशी घेऊ, आणि मला अनालिसिस होणार नाही की बाबा हा नक्की मुलगा हा असा XYZ मुलगा आहे, तो फिजिक्स मध्ये चांगला आहे, केमिस्ट्री मध्ये थोडासा कच्चा आहे, बायो मध्ये कच्चा आहे. मग आम्हाला हे अनालिसिस करून त्या विषयावरती फोकस करता येईल आणि रिझल्ट चांगल्या प्रकारे तुमच्याकडून काढून घेता येईल. म्हणून हा सगळा उठाठेव चाललेला आहे. बाकी याच्यामध्ये
जर तुम्ही इकडे तिकडे असं जर करत राहिला तर तो तुमचा 100% लॉस होणार आहे. धड तिथं पण नीट काय होत नाही ना आपल्या इथं पण नीट काय होत नाही. लावायचं असेल तर सगळे विषय तुम्ही एका ठिकाणी कुठेही लावा, माझी काही हरकत नाही. तर आपल्या इथे लावा किंवा तिकडे लावा, पण असं चालणार नाही. ठीक आहे, हे क्लिअर आहे सगळ्यांसाठी. ओके ओके सगळ्यांना क्लिअर झालं. फिजिक्सच्या लेक्चरला मला एवढीच मुलं दिसली पाहिजेत. पहा इकडे कन्सेप्ट समजून घ्यायचे आहे. हे एक्सप्रेशन झालं. समजा रिएक्शन अशी दिलेली एखादी CO प्लस हाफ O2 इट गिव्स CO2 ही रिएक्शन दिलेली आणि या रिएक्शनचं आपल्याला रेट लॉस एक्सप्रेशन जर लिहायला सांगितलं तर रेट लॉस एक्सप्रेशन आपण कसं लिहितो पहा. रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द. आता रिएक्टंट कोणकोणते आहेत ते बघायचे. रिएक्टंट तर काय, रिएक्शनच्या लेफ्ट साइडला लिहिलेले काय असतात रिएक्टंट. दोन्ही लिहून काढा. हे स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, रीड करतानाच करायचं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO. आता याच्या पुढे स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशिएंट किती असतो 1. स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशिएंट किती असतो 1. मग रेस टू किती येणार CO रेस टू 1 येणार. ओके, पुढे गेल्यानंतर काय होणार आहे बघा. दुसरा कोणता रिएक्टंट दिलेला आहे O2. काय दिलेला आहे O2. मग कसं येईल पहा. कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2 रेस टू हाफ येईल. रेस टू किती येणार आहे हाफ. का तर याचा स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशिएंट हाफ आहे. रेस टू पॉवर किती येणार हाफ. म्हणजे लक्षात कसं ठेवायचं पहा. सगळ्यांनी आता परत एकदा लक्ष द्या. काल जे शिकवलं तेच रिवाइज करतोय. जर असं नीट समजून घ्या. एखादी रिएक्शन दिलेली असेल तर रेट लॉ नुसार त्याचं एक्सप्रेशन कसं लिहायचं हे आपण पाहतोय. First, the rate of a chemical reaction is directly proportional to the concentration of reactant molecule. याच्यावरती डिपेंड असेल. This is the statement of rate law. According to this rate law, we can write the rate law expression for these two reactions. First one is 2A plus B, it gives C plus D. In this reaction, A and B are the reactants. A आणि B हे काय आहेत reactant आहेत. ओके, मग कसं लिहिणार आहे पहा. Rate is directly proportional to the concentration of A into concentration of B. Concentration of A into काय लिहायचं concentration of B. हे दोन लिहिले आपण. मग आता पुढे काय होणार आहे बघा. Concentration of A into B झालं. मग A किती दिले 2 दिले. मग हे रेस टू पॉवर मध्ये लिहायचं. रेस टू पॉवर 2. B किती दिले 1 दिलाय. रेस टू पॉवर किती लिहायचं 1. हे समजलं. हे लिहिलं. आता दुसरी रिएक्शन दिलेली CO प्लस हाफ O2 इट गिव्स CO2. ठीक आहे. मग रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द. कोण दिलेलं आहे तुम्हाला CO आणि O2 दोन्ही लिहून घेतले आपण. CO पण लिहिलं आणि O2 पण लिहिलं. CO आणि O2 दोन्ही पण लिहिलेलं आहे. त्याच्यानुसार काय येणार आहे पाहता. CO रेस टू किती येणार 1 कारण की 1 मॉलिक्यूल दिला याचा. O2 चे मॉलिक्यूल किती दिले आहेत हाफ. मग रेस टू किती येणार हाफ. हे दोन्ही लक्षात ठेवलं तुमच्यासाठी फार गरजेचं झालेलं. म्हणजे रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द CO रेस टू 1 इनटू O2 रेस टू हाफ. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला लक्षात राहील सगळ्यांच्या. येईल का सगळ्यांना. थंब द्या येत असेल तर मला पुढचे कन्सेप्ट शिकवायचे. येईल. येस सर. आता जे पुढे मी शिकवणार आहे ते तुम्हाला बोर्डला पण विचारलं जातं आणि एंट्रन्सला पण क्वेश्चन्स असतात. आता मी 1 बाय 1 सगळे डिटेल मध्ये एक्सप्लेन करतो पहा. एक एक्सप्लेन करतो. ठीक आहे, तर आता इथे व्यवस्थित समजून घ्यायचं सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या. एक रिएक्शन लिहितो त्याचे वेगवेगळे फॉर्मॅट आहेत. 1 बाय 1 जेवढे ऍप्लिकेशन असतील तेवढे आपल्याला समजून घेणे गरजेचं आहे. ओके, मुंडे सरांचं लेक्चरला चुकून त्यांचं लेक्चर चालूच होतं पण त्यांच्याकडून व्हिडिओ आणि साऊंड अनम्यूट झालता. त्याच्यामुळे लेक्चर सरांनी 40 मिनिटं घेतलं पण ते चुकून आपलं राहिलं तसंच. ठीक आहे, सर दुपारी परत लेक्चर घेतील. मी बोललेलो आहे सरांशी. आता कॉल आला होता सरांना. ठीक आहे, काही अडचण नाही. खूप छान शिकवतात सर. तुम्हाला ऐकायला मिळेल लेक्चर्स होतील. ओके, आता पुढे बघा बाळांनो. एक रिएक्शन लिहिली आपण A प्लस B इट गिव्स C प्लस D अशी रिएक्शन आहे. या रिएक्शनचा रेट लॉचं एक्सप्रेशन लिहिलं. रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द काय येणार आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B. ओके, आता इथं 1 आहे इथं पण 1 आहे. ठीक आहे, मग रेस टू 1 येईल रेस टू 1. म्हणजे इथं आता समजा आपण असं समजूया की पहिला जो रिएक्टंट आहे त्याचे नंबर ऑफ मोल्स म्हणजे X कन्सिडर करू आणि B चे जे नंबर ऑफ मोल्स आहेत ते Y कन्सिडर करू. म्हणजे X इज इक्वल टू 1 आणि Y इज इक्वल टू किती आलं 1.
1 काय आहे समजलं, a इज इक्वल टू a रेस टू 1 म्हणजे x इज इक्वल टू 1 असेल, b रेस टू 1 म्हणजे 1 म्हणजे b चे मोल म्हणजे y, a चे मोल म्हणजे x. The number of moles of A involved in a reaction is the A and the number of moles of B involved in a reaction is called as Y. हे आपण कन्सिडर केलं. हे इक्वेशन पण लिहिलं. आता याच्यानुसार K चं काय येणार आहे पहा, रेट इज इक्वल टू K इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A रेस टू 1 इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B रेस टू 1. हे इक्वेशन असेल, बरोबर आहे. हे दोन इक्वेशन्स आले, बरोबर आहे का? हा, आता कंडिशन sir. समजून घ्या काय आहे. आता कंडिशन काय आहे ते समजून घ्यायची तुम्हाला बाळांनो. खूप महत्वाची कंडिशन आहे, ती समजून घ्या. काय होतं बघा, इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ A is double when B is constant. आता कंडिशन काय अप्लाय केली बघा, काय केली, आपल्याला हे आलेलं आहे, हे इक्वेशन आलेलं आहे मला. मग ह्याच इक्वेशनला मी, हे इक्वेशन या रिएक्शन वरून आलं, तर त्यांचं म्हणणं असं आहे बाळांनो की समजा जर मी A चं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं, A चं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं आणि B चं आहे तसं ठेवलं, आता रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू A आहे. A चेंज झाला की रेट चेंज होणार आहे, पण तो किती काय होईल हे आता मी इक्वेशन नुसार तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. असं सगळं, आणि तेच एक्झामला विचारतात, तेच नीट असो, सीईटी असो, जेई असो, त्या ठिकाणी विचारलं गेलेलं आहे, विचारलं जाईल. समजून घ्या, ज्या वेळेस A रेस टू 1 असतं, B रेस टू 1 असतं, A डबल केला पण B काय ठेवला मी, कॉन्स्टंट. B काय ठेवला, कॉन्स्टंट. मग आता इक्वेशन बघा काय येणार आहे, A डबल केला ती व्हॅल्यू इथे टाकू आपण, रेट इज इक्वल टू K इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ 2A येणार, डबल केला ना आपण 2A, कॉन्सन्ट्रेशन काय केलं डबल, A होतं त्याचं काय झालं 2A झालं. 2A रेस टू किती येणार आहे, 1च येणार आहे. 2A रेस टू काय येणार आहे 1 इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B, ते कॉन्स्टंट आहे, याच्यामध्ये चेंज केलेला नाही, याच्यामध्ये चेंज केलेला नाही. म्हणजे 2A इंटू B इंटू K, म्हणजे हे इक्वेशन असं लिहू शकतो का बघा, 2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B. म्हणजे ह्या इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय केलं, 2 ने. याचा अर्थ सुरुवातीला जो रेट होता त्याच्या डबल रेट इथे झाला, त्याच्या डबल झाला, 2 इंटू ह्या इक्वेशनला केलं म्हणजे सुरुवातीचा रेट जो आहे त्याच्या डबल. तुमचं जर A चं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं तर तुमचा रेट पण डबल होतो, रेट पण काय होतो डबल. कधी, जर A रेस टू 1 असेल तर, A रेस टू 1 असेल. उलटी कंडिशन केली आपण, B डबल केला आणि A कॉन्स्टंट ठेवला, तरी इक्वेशन असंच येणार आहे, इक्वेशन असंच येणार आहे. म्हणजे तुम्ही एकच गोष्ट इथं लक्षात ठेवायची की जर अशी कंडिशन असेल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ A रेस टू 1 असेल किंवा B रेस टू 1 असेल आणि याचं जर कॉन्सन्ट्रेशन आपण डबल केलं तर तुमचा रेट पण डबल होतो, रेट पण काय होतो डबल. लक्षात कसं ठेवायचं आहे ते पहा. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. when the concentration of A is double, when concentration of B is constant, then rate is also double, समजलं का सगळ्यांना? हे इक्वेशन समजून घ्या कसं लिहिलंय ते. A चं कॉन्सन्ट्रेशन जे होतं अगोदरचं त्याच्यापेक्षा तुमचं इथं A चं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं पण B चं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट ठेवलं. अशी जर कंडिशन तुम्हाला दिलेली असेल एक्झाम मध्ये तर लक्षात काय ठेवायचं आहे, अशा कंडिशन मध्ये तुमचं रेट हा डबल होणार आहे. A चं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं की रेट पण डबल होणार आहे. पण कधी, जर A रेस टू 1 असेल तर, A रेस टू 1, x इज इक्वल टू 1 आणि y इज इक्वल टू 1 असेल तरच, तर आणि तरच. ओके, इज इट क्लिअर? फर्स्ट कंडिशन क्लिअर झाली का? रेस टू 1 नसल्यावर मग सर पुढे जायचं आपल्याला, कंडिशन घ्यायच्यात सगळ्या. ही कंडिशन क्लिअर झाली बाळांनो, पुढे कंडिशन येणार आहेत बाकीच्या. ठीक आहे, Yes, sir. पहिली कंडिशन झाली. पहिली कंडिशन लक्षात ठेवा, A रेस टू 1 B रेस टू 1 असेल मग दोघांपैकी काही चेंज करू द्या. समजा आता 4 टाइम केलं, बघा मी काय सांगतोय बघा, हे जर कॉन्सन्ट्रेशन डबल करण्यापेक्षा त्यांनी 3 टाइम्स केलं तर 3 टाइम रेट वाढेल, 4 टाइम्स केलं तर 4 टाइम्स रेट वाढेल, 5 टाइम्स केलं तर 5 टाइम्स रेट वाढेल. म्हणजे ज्यावेळेस x इज इक्वल टू 1 आणि y इज इक्वल टू 1 असेल त्यावेळेस तुम्ही A चं कॉन्सन्ट्रेशन जेवढ्या पटीत वाढवणार आहे, B चं कॉन्सन्ट्रेशन जेवढ्या पटीत वाढवणार आहे तेवढाच रेट वाढेल. समजा ते उलट केलं असतं, बघा आता नीट ऐका. आता मला याचं उत्तर तुम्ही द्यायचंय. समजा नीट जेईला असा प्रश्न मी विचारला
की मी इथं A चं पण कॉन्सन्ट्रेशन डबल केलं आणि B चं पण डबल केलं तर रेट किती टाइमने वाढेल? 4 times. टाइम नाही. संपलं. हेच नीट जेईला येतं. किती सिंपल क्वेश्चन आहे बघा. तुम्हाला ही इक्वेशन देते. हे इक्वेशन वरून अगोदर काय करायचं तुम्ही रेट लॉचं एक्सप्रेशन लिहायचं. ही पहिली कंडिशन हे आलं पाहिजे. हे खूप सोपं आहे. काय करायचं रेट इज इक्वल टू के. के हा काय असतो आपला कॉन्स्टंट असतो. के काय असतो कॉन्स्टंट. मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डबल करायचं बी चं पण डबल. मग 2a × 2b 2 × 2 काय येणार 4 म्हणजे 4 टाइम्स वाढेल. रेट किती टाइम वाढणार आहे 4 टाइम. कधी जर दोन्ही पण डबल केलं तर समजा हा डबल केला आणि हा याचाच ठेवला तर 2 टाइम्स वाढेल. हा डबल केला हा ट्रिपल केला 6 टाइम वाढेल. म्हणजे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ओके येईल सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. ओके Yes, sir. मी आता नीट जीचे क्वेश्चन समोर ज्यावेळेस देणार आहे त्यावेळेस मी काही सांगणार नाही. तुम्हाला ते आलं पाहिजे. येईल सगळ्यांना? हे पहिली कंडिशन झाली x = Yes, 1 y sir. = 1. ओके लिख लो चलो. काही पण असू द्या तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. खूप महत्त्वाचे कन्सेप्ट आहेत. सर क्लिअर दिसत बोला नाही. तन्वी बोल रे बाळा. क्लिअर दिसत नाही सर. ओके कोणाला दिसत नाहीये? कोणाला दिसत नाहीये का फक्त तन्वीची अडचण आहे? बाकीच्यांनी नाही मला सर सांगा. दिसतच नाहीये क्लिअर. ओके एक मिनिट हा. दिसतंय सर. दिसतंय सर. आता बघा ओके ओके तरी पण मी स्क्रीनशॉट काढून तुम्हाला फोटो काढून पाठवतो. कन्सेप्ट समजून घ्या. आता हे माझं सांगायचं मी काय वेगळं केलं काहीच केलं नाही. कसं सोडवलं हे समजून घ्या. ए मी 2 टाइम वाढवला बी 2 टाइम वाढवला तर रेट काय होईल? ए मी डबल केला बी कॉन्स्टंट ठेवला काय होईल? ए कॉन्स्टंट ठेवला बी 3 टाइम्स वाढवला काय होईल? हे तुमचे तुम्ही अगोदर सगळ्यात पहिलं काम हे रेट इक्वेशन लिहायचं. याच्यावरून बाकीच्या गोष्टी तुम्ही करणार आहे. म्हणजे एक्झाम मध्ये ह्या वेगवेगळ्या कंडिशन तुम्हाला दिलेल्या असतील. मग तिथे आधी डोकं चाललं पाहिजे. हे लिहिता आलं पाहिजे. किती सोपं आहे. रेट इज इक्वल टू हे दोन्ही कॉन्सन्ट्रेशन लिहायचे आणि समोर जी संख्या दिली ती वरती लिहून काढायची. संपलं. एवढंच आहे. अवघड आहे का काही? ओके जी मुलं आता बऱ्याचशा मुलांचा प्रॉब्लेम हा आहे की खूप वेळा मला बोलायचं होतं. हे संपलं की मी थोडं 5-10 मिनिटं तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करेन. अडचणी काय तुमच्या ज्या शंका आहेत त्या आपण क्लिअर करून पुढे जाऊया. ओके हे झालं का सगळ्यांचं? x = 1 आणि y = 1 असेल तर a डबल केला की रेट डबल होईल. a कॉन्स्टंट ठेवला b डबल केला तरी डबल होईल. 3 टाइम्स केलं 3 टाइम्स 4 टाइम्स केलं 4 टाइम्स होईल. समजा दोन्ही जर चेंज केलं तर काय होईल हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. इक्वेशन मध्ये व्हॅल्यू टाकून मगच सोडवायचं. मग काही का कंडिशन असते ना आपण तसे प्रॉब्लेम सोडवणार नसतो त्याच्यामुळे अडचण नाहीये. ओके ठीक आहे पुढे जायचं. येस सर. ओके आता पहा दुसरी कंडिशन लक्ष द्यायचं इकडे सगळ्यांनी. दुसरी कंडिशन अशी असेल 2a + b it gives c + d. रेटचे एक्सप्रेशन काय आहे सांगा. रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोण सांगेल? जे नवीन आहे त्यांनी एकदा लक्ष द्या. तुम्हाला अशी रिएक्शन दिली. रिएक्टंट आणि प्रोडक्ट तर कळतात सगळ्यांना. रिएक्टंट आणि प्रोडक्ट तर कळतात. ओके कळतात. आता रिएक्टंट लिहून काढा. ए इनटू फक्त साइन कोणतं द्यायचं इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ काय येणार बी. हे दोन्ही रिएक्टंट लिहिले. आता ए चे किती मोल्स आहेत 2 तर ए च्या रेस टू पॉवर मध्ये जाऊ द्या a⁻²a. बी चे किती मोल आहेत 1 b⁻² किती जाऊ द्या 1. ओके आता या कंडिशन मध्ये जर तुम्हाला अशी इक्वेशन दिलेलं असेल बघा सगळ्यांनी लक्ष द्या. रेट इज इक्वल टू काय येणार आहे k इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ a⁻² इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ b⁻². प्रोपोर्शनॅलिटी साइन गेले की k येतो. प्रोपोर्शनॅलिटी साइन गेले की काय येतो k येतो.
पाठ करत बसायचं नाही, हे पाठ करायचं नाही. मी 1000 वेळा सांगितलंय. तुम्ही बाकी सगळे फिजिक्स पण पाठ करू शकता, फॉर्म्युले पाठ केले की येतं, पण इथं नाही चालत. इथं रिॲक्शन मी हे शिकवली की तिथं दुसरीच येणार आहे. मग त्याच्यावरून फॉर्म्युला चेंज होतो, फॉर्म्युला चेंज झाला पुढचा प्रॉब्लेम पण चेंज, सगळंच चेंज. त्याच्यामुळे इथं लक्षात ठेवायचं, समजूनच घ्यायचं, दुसरा पर्याय नाही. केमिस्ट्री a⁻² into b आलं. ओके, इथपर्यंत आला. a⁻² into b आलं. आता मी कंडिशन बघा, एक कंडिशन लिहितोय. समजा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज डबल. ज्या कंडिशन लिहितोय त्याच एक्झामला विचारलेले आहेत, विचारल्या जातात, कारण की सीबीएसई च्या पुस्तकात, आपल्या पुस्तकात याच कंडिशन दिले. जे पुस्तकात लाईन टू लाईन दिलंय तसंच घेतोय, तेच येईल एक्झामला. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज डबल इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इज कॉन्स्टंट. काय होईल बघा, आता रेट वरती काय इफेक्ट होतो ते कॅल्क्युलेट करायचंय. हे पहिलं इक्वेशन 1 म्हणून आपण आहे त्या. आता आपण काय करूया बघा, डबल इज ए चं डबल केलं आणि बी चं तसं ठेवलं. डबल केलं की 2 येईल. रेट इज इक्वल टू काय येणार, के इंटू 2a⁻². 2a⁻² येते इंटू काय येणार, b⁻². बरोबर आहे. आता इक्वेशन कसं होईल सांगा, के 2 चा स्क्वेअर किती येणार, 4. a चा आहे असंच राहील, a चा स्क्वेअर इंटू b⁻². 4 पुढे घेतलं काय येईल, 4 इंटू के इंटू a⁻² इंटू b⁻². म्हणजे ज्यावेळेस x ची व्हॅल्यू 2 असेल, y ची व्हॅल्यू 1 असेल. ठीक आहे, x ची व्हॅल्यू किती असेल, x ची व्हॅल्यू 2 असेल, y ची व्हॅल्यू किती असेल, 1. या कंडिशन मध्ये काय होतंय ते आपल्याला समजून घ्यायचं. काय होतंय बघा परत एकदा, a चं डबल केलं की 2a येणार. मग 2a इथं पुट केलं तर 2 चा स्क्वेअर किती येतो, 4. मग 4 आपण इथं पुट केलं तर इक्वेशन नुसार हे किती टाइम्स वाढलं सांगा. जर इथं कॉन्सन्ट्रेशन ऑफ a डबल केलं आणि b चं कॉन्स्टंट ठेवलं तर किती टाइम वाढतोय रेट, 4 टाइम्स. करेक्ट. किती टाइम्स वाढतोय, 4 टाइम्स. 4 किती टाइम्स वाढतोय, 4 टाइम्स. इथे लिहू मी, हा, रेट किती टाइम्स वाढला, 4 टाइम्स. हे विचारलेले क्वेश्चन्स आहेत बाळांनो, आहे तसे लक्षात राहील. इफ concentration of A is double and concentration of B is constant, then rate increases by 4 times. किती टाइम ने वाढेल, 4 टाइम्स. कधी पण ह्या कंडिशन असतील तर a⁻² असेल, b⁻². आता उलट केलं मी बघा, उलट केलं, याला कॉन्स्टंट ठेवला आणि b चं 2 टाइम्स वाढवलं तर रेट किती टाइम वाढेल, 4 टाइम्स. 4 टाइम. गाय करताय, गाय करताय. 2 टाइम्स. एक कॉन्स्टंट ठेवला a आणि b डबल केला तर काय येणार इक्वेशन बघा, 2 टाइम्स. 2 टाइम्स का 4 टाइम्स, 2 टाइम्स. इक्वेशन सोडवा. आता बघा हीच कंडिशन उलटी केली आपण, b चं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं आणि a कॉन्स्टंट ठेवला तर काय येणार आहे पहा, b इज डबल अँड a इज कॉन्स्टंट. त्यावेळेस रेट वरती काय इफेक्ट होईल बघा, कॉन्सन्ट्रेशन. हे कॉन्सन्ट्रेशन लक्षात ठेवा. जर b डबल केलं तर इक्वेशन कसं येणार आहे बघा, रेट इज इक्वल टू k इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ a⁻². हे कॉन्स्टंट आहे, हे आहे असं राहील, पण b काय झालं, 2b झालं. 2 म्हणले की पुढे मल्टिप्लाय होईल, 2 इंटू k a चा स्क्वेअर इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ b आलं. म्हणजे किती टाइम वाढला, ह्या इक्वेशन पेक्षा किती दिसतंय, बोलो 2 टाइम्स. हा, इक्वेशन सोडवता आली पाहिजे तुम्हाला, आपोआप सगळ्या गोष्टी सोडवता येतील. ओके, क्लिअर झाला का दुसरा पॉइंट, की समजा a⁻² असेल, रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू a⁻² असेल आणि आपण जर कॉन्सन्ट्रेशन ऑफ a डबल केलं तर रेट डबल होणार आहे. समजा आपण ट्रिपल केलं, इथं कॉन्सन्ट्रेशन ऑफ a ट्रिपल केलं असतं तर किती टाइम वाढला असता, 6 टाइम. 9 टाइम्स. 9 टाइम. 6 का 9, बोलो 9. काय काहीच डोकं चालवायचं नाही, इथं पाठ करायला नाही. त्याच्यामुळे कन्सेप्ट परत एकदा समजून घ्या. समजा ती कंडिशन करतो बघा, एक कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इज ट्रिपल केलं आणि B चं कॉन्स्टंट ठेवलं तर इक्वेशन मध्ये काय येणार आहे, तर 2a च्या जागी किती येणार, 3 येणार ना. मग 3 चा स्क्वेअर करायचा आहे, 3 into 2 नाही,
3 चा स्क्वेअर किती येतो 9. मग किती टाइम वाढणार 9 टाइम्स वाढणार. किती टाइम्स वाढणार 9 टाइम्स वाढणार. ओके काही पण देऊ द्या कसंही तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आता बाकीच्या कंडिशन तुमचे तुम्ही खेळत बसा घरी गेल्यानंतर. इथं क्लिअर झालं का मला सांगा. थंब द्या ज्यांना ज्यांना क्लिअर झालंय त्यांनी. आपण एमसीक्यू सोडवताना अजून क्लिअर होईल. बरीचशी मुलं थंब पण देत नाहीत. थंबला पण कंजूसपणा करतायत. बाळांनो खिशातला थंब द्यायचा नाही आपल्याला मोबाईल वरतीच द्यायचा आहे. थंब द्यायला बी असं म्हणल्यावर कसं काय. श्रुती सॉरी मला समोर सगळे दिसत आहेत एवढं पण मी सांगतो. लेक्चर रेकॉर्ड करतो मी मला सगळे दिसतात. थंब द्यायचे ठीक आहे. समजलं तर द्या नाही जमलं नका देऊ. ओके आता बघा नेक्स्ट इक्वेशन. समजा 0 ऑर्डर रिएक्शन असेल. समजा रेटचं इक्वेशन असं आलं रेट इज इक्वल टू के इंटू ए रेस टू 0 आलं. म्हणजे रेट कोणत्याच रिएक्टंट मॉलिक्युलवरती डिपेंड नाही. कोणत्याच रिएक्टंट मॉलिक्युलवरती डिपेंड नाही असं तुम्हाला दिलेलं असेल. एक्झाम्पल दिलं कोणावरतीच डिपेंड नाही रेट कोणत्याच रिएक्टंट मॉलिक्युलवरती डिपेंड असं दिलं तर ए रेस टू 0 म्हणजे किती असतं रे बाळांनो 1 1 किती असतं 1. समजा हे डबल केलं 1 2 ए रेस टू 0 केलं तरी उत्तर किती येणार आहे 1 हा 3 ए रेस टू 0 केलं तरी उत्तर किती येणार आहे 1 म्हणजे आता समजा हे एक एक्सप्रेशन दिले आणि असं दिलं की कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज डबल. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डबल केलं तर रेट वरती काय इफेक्ट होईल बघूया आपण डबल करून. रेट इज इक्वल टू के इंटू 2 ए रेस टू 0 म्हणजेच काय येणार 2 रेस टू 0 इंटू ए रेस टू 0. दोघांचं पण उत्तर काय असतं 2 रेस टू 0 म्हणजे किती येतं 1च म्हणजे 1 म्हणजे परत आहे तेच मिळालं. परत आहे तेच मिळालं. याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस x ची व्हॅल्यू 0 असेल किंवा y ची व्हॅल्यू 0 असेल x ची व्हॅल्यू 0 असेल किंवा y ची व्हॅल्यू काय असेल 0 त्यावेळेस तुम्ही कॉन्सन्ट्रेशन किती जरी पट वाढवलं आणि काही जरी उद्योग केला तरी तुमच्या रेट वरती काही इफेक्ट होत नाही. रेट रिमेन्स अनचेंज. रेट आहे तसाच राहतो रिमेन्स कॉन्स्टंट. इज इट ओके बोलो सिंपल आहे का समजतंय का. आता मला दुसरी गोष्ट सांगा. समजा ही x ची व्हॅल्यू लेस दॅन 0 असेल. लेस दॅन 0 म्हणजे अपोजिट लक्षात ठेवायचं. लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह असेल. काय असेल ऑर्डर निगेटिव्ह असू शकते. निगेटिव्ह जर असेल तर काय लक्षात ठेवायचं की तुम्ही ए चं कॉन्सन्ट्रेशन कितीही वाढवा ए इन्क्रीजेस. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इन्क्रीजेस रेट डिक्रीजेस. उलट होणार ना. हे जर निगेटिव्ह असेल वरच निगेटिव्ह असेल ए वाढवलं जेवढा ए वाढवणार आहे तेवढं निगेटिव्ह जास्त होत जाणार म्हणजे रेट काय होत जाणार कमी. रेट काय होत जाणार कमी. क्लिअर. चौथी कंडिशन क्लिअर. ओके चौथी परत एकदा सांगतो लक्ष द्या. समजा x ची व्हॅल्यू ही वरची व्हॅल्यू ही निगेटिव्ह मध्ये असेल निगेटिव्ह मध्ये तर तुम्ही ए चं कॉन्सन्ट्रेशन जेवढं वाढवणार आहे तेवढा रेट खाली जातो. ए चं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं की रेट डबल ने खाली जाईल. ए चं कॉन्सन्ट्रेशन 4 टाइम्स वाढवलं की रेट 4 टाइम्स डिक्रीज होईल. जेवढ्या टाइम्स तुम्ही इन्क्रीज करणार आहे तेवढ्या टाइम तो डिक्रीज होतो. तेवढ्या टाइम तो काय होतो डिक्रीज. हे लक्षात राहणं गरजेचं आहे. ओके सगळ्या कंडिशन मी फॉलो करून सांगितलेले सोडवून दिलेले आहेत. आता आपण एमसीक्यू कडे ज्यावेळेस जाणार आहे त्यावेळेस तुम्हाला एमसीक्यू सॉल्व्ह करता आले पाहिजेत. कोणाला काय अडचण याच्यामध्ये अडचण आहे का लेक्चर मिस करायचं नाही. निगेटिव्ह असल्यानंतरचं एक्झाम्पल दे की सर. काय रे बाळा बोला कोपनार काय अडचण होती बाळा बोल. सो कंडिशन थर्ड पुन्हा एकदा सांगा ना. कोणती कंडिशन ही का हीच का थर्ड थर्ड म्हणजे हो. कोणती निगेटिव्ह असल्यानंतर ए एक्स 0 असल्यानंतर ना. बघा आता इकडे लक्ष द्या. हो हा के ए रेस टू 0 आता हा मॅथ्सचा एक फॉर्म्युला आहे पहा. ए रेस टू 0 इज इक्वल टू 1 असतं. मग कोणती व्हॅल्यू असो इथं काय का असणार रेस टू पॉवर 0 असेल तर 1 व्हॅल्यू लिहायची बरोबर आहे. हा मग हे इक्वेशन आपलं आलेलं आहे असं समजू आपण. के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू 0 हे आलेलं आहे.
आणि तुम्हाला जर ह्या इक्वेशन मध्ये असं दिलं की जर जर याचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं, ए चं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं, आता हे 2a⁻0 आपण ए चं कॉन्सन्ट्रेशन डबल करून इथं लिहिलं 2a⁻0. 2a⁻0 म्हणजे काय असतं 2⁻0 into a⁻0 येईल. मग 2⁻0 या रूल नुसार मॅथ्सच्या a⁻0 इज ऑलवेज इक्वल टू 1. या रूल नुसार काय येईल 2⁻0 पण 1च येईल. मग 1 लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं चालेल. a⁻0 पण किती येणार आहे 1. पण आता आपल्याला याच्या बरोबर कंपेअर करायचं म्हणून मी असंच ठेवलं. म्हणजे इथं पण तेच इक्वेशन येत आहे, इथं पण तेच येत आहे. याचा अर्थ असा होतो की x इज इक्वल टू 0 असेल म्हणजे रेस्ट टू पॉवर 0 असेल आणि त्या रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही इन्क्रीज केलं काय डिक्रीज केलं काय त्याच्या रेट वरती काहीही फरक पडत नाही. रेट रिमेन्स अनचेंज और कॉन्स्टंट. रेट रिमेन्स अनचेंज और कॉन्स्टंट. ओके. a⁻0 असेल तर रेट चेंज होणार नाही, तो कॉन्स्टंटच राहील, अनचेंजच राहील. ओके, क्लियर? आपको आना चाहिए सब लोगों को. अभी देखो हम एमसीक्यू देखेंगे, इस पे आए हुए सब एमसीक्यू सॉल्व करेंगे और बाद में आगे जाएंगे. चलो देखो अभी एकच मिनिट मला एमसीक्यू काढू द्या. लेक्चर संपलं की परत रिजॉईन करायचं, परत रिजॉईन करा. बघा इकडे हे दिसतंय का स्क्रीनवरचं? तुमचे मित्र मैत्रिणी असतील त्यांना आता जॉईन करायला सांगा. एकदा पुढे गेलं की परत शिकवणार नाही मी. काय त्याला तेच 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 करण्यात मजा नाही. बघा आता 14 नंबरचा प्रॉब्लेम दिसतोय पहा तसा, पुन्हा 15 नंबरचा तसाच दिसतोय. बरोबर आहे का? बघा इथं समोर आलेले मी लगेच दाखवतो. 14 आणि 15 आपण सोडवूया. हे बघा 14वा दिसतोय का? फॉर अ रिएक्शन बिटवीन A and B, the order with respect to A is 2 and the order with respect to B is 3. The concentration of both A and B are double. The rate will be increased by a factor of. प्रॉब्लेम लिहून घ्या रे 14वा. चला लिहून घ्यायचा आहे सगळ्यांनी 14वा. 14वा लिहून घ्या, आपण सोडवून घेऊ. 14, 15 वही मध्ये लिहून घ्या. एमसीक्यू आलेले आहेत 2012, 13. बघा फॉर अ रिएक्शन बिटवीन ए अँड बी लिहून घ्या म्हणजे मला डिटेल मध्ये समजून सांगता येईल. नीटला आलेले, जेईला असे आलेले, सीईटीला आलेले. फक्त मेथड वेगळी. सीईटी नीटला जरा सोपे असतात, जेईला थोडस व्हॅल्यू देतात, प्रॉब्लेम देतात. बाकी काही नाही, कन्सेप्ट तेच सगळे. ओके का? लिहिलं का? 14, 15 लिहा फास्ट. टाइम संपत आला आपला की परत रिजॉईन करा. फास्ट लिहा थोडस. 14 आणि 15 दोन्ही लिहून काढा, सोडवून देतो मी. मग आपण आपल्या पुस्तकातल्या प्रॉब्लेम कडे येऊ. ओके, लिहिलं की थंब द्या, पुढे जाता येईल. चला पहिलं सोडवूया आपण. पहिलं लिहिलं का 14व? 14व्याचं गिव्हन लिहून काढतो तो पहिले लिहा सगळ्यांनी.
ओके, लिहिलं का सगळ्यांनी? थंब द्या. चला बघा इकडे, चला असू द्या, इकडे लक्ष द्या. हे दिलेलं आहे बघा, असं दिलेलं आहे. द ऑर्डर ऑफ ए इज 2 म्हणजे a रेस टू 2 लिहायचं. द ऑर्डर ऑफ बी इज 3 म्हणजे b रेस टू किती लिहायचं? 3. हे इक्वेशन त्यांनी दिलेलं आहे. बरोबर आहे का? असं दिलेलं आहे. हे बरोबर आहे का? द ऑर्डर ऑफ a इज 2, द ऑर्डर ऑफ b इज 3 असं दिलेलं आहे. करेक्ट आहे. आता पुढे काय केलं पहा, इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ a अँड b दोघांचं पण इज डबल, दोघांचे डबल केलं तर रेट किती टाइम इन्क्रीज होतोय किंवा काय चेंज होतोय असा क्वेश्चन आहे. आता दोन्ही डबल करा. रेट इज इक्वल टू k इंटू 2a रेस टू 2 इंटू 2b रेस टू 3. काय सांगा? k 2 चा स्क्वेअर 4 इंटू a चा स्क्वेअर इंटू 2 चा क्यूब 8 इंटू b चा क्यूब 8 चौक 32. बरोबर आहे का? 8 चौक 32 इंटू k इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ a रेस टू 2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ b रेस टू 3. ओके, हा म्हणजे समजा जर हे इक्वेशन दिलं a रेस टू 2 ची ऑर्डर दिली, b ची 3 दिली, हे इक्वेशन लिहून काढलं त्याच्यानुसार त्यांनी या दोघांचं डबल केलं. डबल केलंय म्हणून हे 2a केलं 2b केलं. डबल केलंय म्हणून दोन्ही पण डबल करून घेतलं. इक्वेशन सॉल्व्ह केलं. मल्टिप्लिकेशन नाही, हा 2 चा स्क्वेअर आहे, 2 चा क्यूब आहे. 2 चा स्क्वेअर येतो 4, 2 चा क्यूब येतो 8. 8 into 4 32. दिस इज युअर करेक्ट आन्सर. ओके, समजलं का? हे थंब द्या. नीटचे क्वेश्चन तुम्ही सोडवताय, मी नाही. कन्सेप्ट जर समजलेले असतील तर थंब द्यायला पण कंजूसी करायची नाही. सांगितलंय मगाशी मी. गौरव, किती सोपं आहे काय? मला म्हणजे वेगळं काय डोकं चालवायचं आहे का? कॅल्क्युलेशन फास्ट आहे का काय? एका सेकंद एवढं तुमची प्रॅक्टिस जर झाली तर हे पण सोडवायची गरज पडणार नाही. तुम्ही तोंडी असं उत्तर सांगाल, तोंडी. फक्त प्रॅक्टिस पाहिजे. ठीक आहे, आज मी असे देतोच तुम्हाला असाइनमेंट म्हणजे लक्षात राहील. ओके, सगळ्यांना समजेल. आता पाहू आपण, बघू बर त्यात दिलेलं होतं का? आहे का 32? ऑप्शन सी. ऑप्शन सी. ऑप्शन सी. आता 1 मिनिट, मला किती वेळ राहिलाय तो बघू द्या, नाहीतर काय व्हायचं. वेळ संपत आलाय. लगेच रिजॉईन करायचं सगळ्यांनी. अजून आपले 15 मिनिटं आहेत. रिजॉईन लगेच करा. तो एक प्रॉब्लेम आपण सोडवूया. अजून एक आलेला नेटला